परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणाऱ्या आमच्या स्वर्गीय बापा, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात हे पिते आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो। आज या ठिकाणी माणसाला भेटायला आम्ही आलेलो नाही प्रभू, परात्पर देवाची आमची भेट व्हावी म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहोत। हे 2 दिवस आम्हा प्रत्येकाच्या हृदयाचा असा ताबा घे प्रभू, या 2 दिवसात प्रभू प्रत्येकाचं जीवन परिवर्तित होऊ दे। अधिक आणि अधिक तुझ्या सामर्थ्याने तू भर। बंद दरवाजे जे आशीर्वादाचे होते या 2 दिवसात ते उघडले जाऊ देत। अलौकिक अनुभवांनी आम्हाला भर। इथं असताना प्रभू परमेश्वरा, आमचे परिवार इथून दूर आहेत, पण प्रत्येकाच्या परिवारात चिन्ह चमत्कार घडू देत। प्रत्येकाच्या घरांमध्ये तुझा अलौकिक सामर्थ्य उतरून येऊ दे। हे 2 दिवस आमच्या जीवनाला वळण देणारे असे असू देत। दैवी कृपा कर, अनुग्रह कर। आणि प्रभू, ज्यावेळेस आम्ही वचन ऐकू प्रभू, त्यावेळेस इथं समोर तुझा दास कोणाला दिसू देऊ नको। साक्षात प्रभू तुझं दर्शन प्रत्येकाला होऊ दे। तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने भेट घे प्रभू। आमचा विश्वास आणि खात्री आहे, ओठ माझे आहेत, पण प्रत्येक शब्द स्वर्गातून तुझपासून येत आहे। स्वर्गीय देवा, हे वातावरण तुझ्या हाती घे आणि तुझ्या वाणीने, तुझ्या शब्दाने आम्हाला आशीर्वादित कर। ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक। आमेन, आमेन, आमेन। हालेलुया। प्रभूची स्तुती असो। 1 कोरिंथियाचा 9वा अध्याय 24 ते 27 वचन। 1 Corinthians chapter 9 verses 24 to 27। शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते। हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल। स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करतो। ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळविण्यासाठी असे करतो। म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही, तसेच मुष्टियुद्धही करीतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टिप्रहार करत नाही। तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो। असे न केल्यास मी दुसऱ्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन। आमेन। खूप सुंदर रीतीनं पौलाने या ठिकाणी वचन दिलेलं आहे। आणि बायबल सांगतं, शर्यतीत सगळेच धावतात, कोणी धावत नाही असं नाही, सगळे शर्यतीमध्ये धावतात। आणि ही धाव ज्यावेळेस आपण सुरू करतो, सगळे शर्यतीत धावतात, परंतु प्रत्येकाला बक्षीस मिळत नाही प्रियांनो। कोणी जिंकतं, कोणी जिंकण्याच्या जवळ जाऊन हारतं, कोणी मध्ये शर्यत सोडून देतं, आणि कोणी शर्यतीला सुरुवात झाली तरी धावत नाही, आणि कोणी म्हणतं की नको, मला शर्यतीत भागच घ्यायचा नाही। वेगवेगळे प्रकार आहेत लोकांचे। परंतु आज देवाचं वचन आपल्यासाठी आहे, शर्यतीत असे धावा की यश तुम्हाला मिळणार आहे। अशी धाव करा की परमेश्वर तुम्हाला यशस्वी करेल आणि बक्षीस तुम्हालाच मिळणार आहे। आता ही कुठली रनिंग रेस आहे? ही कुठली धाव आहे? परमेश्वराला त्याच्या वचनातून आपल्याला काय सांगायचं आहे? आमची धाव, जसं इस्रायल लोक मिसरमधून निघाले होते। कुठून निघाले? तर ज्यावेळेस इस्रायल लोक मिसरमधून निघाले, त्यावेळेस त्यांनी त्यांचा प्रवास जो आहे तो सुरू केला, आणि सरते शेवटी परमेश्वर त्यांना कनानमध्ये घेऊन गेला। किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया। ते दिवसा चालायचे, ते रात्री चालायचे, ते चालत राहिले 40 वर्ष ते चालत राहिले, आणि सरते शेवटी परमेश्वर त्यांना दुधामधाच्या प्रदेशात घेऊन गेला। त्यांची धाव वचनदत्त देशाकडे होती, पण आमची धाव स्वर्गाकडे आहे। हालेलुया। आम्ही स्वर्गाकडे का धाव घेतो? कारण की जो मानवामध्ये सर्वात प्रथम पुरुष ज्याला घडवण्यात आलं, त्या आदामाला परमेश्वराने कसं बनवलं? कशापासून बनवलं? प्लास्टिकपासून कोण म्हटलं? मातीपासून बनवलं। प्रभू धन्यवाद। मेड इन चायना नव्हता तो, मेड बाय गॉड होता। हालेलुया। देवाने स्वतः बनवलं। आणि कशापासून बनवलं? मातीपासून बनवलं। पहिला आदाम मातीतून आला, आम्हाला मातीत घेऊन गेला। दुसरा आदाम स्वर्गातून आला, म्हणून आम्हाला
आमची धाव स्वर्गाकडे करायची आहे. आमचं लक्ष स्वर्गाकडे असलं पाहिजे. एकदा मी हैदराबादला गेलो फर्स्ट टाईम ट्रिप म्हणून, आणि कॉलेजच्या ट्रिपमधून हैदराबादला गेलो. खूप छान ट्रिप झाली. आणि तिकडं मला तो गोलकोंडा किल्ला, त्याच्यानंतर सालारजंग म्युझियम, अजून काय होतं ते अजून काय काय बऱ्याच गोष्टी, आणि हां रामोजी फिल्म इंडस्ट्री, ह्या गोष्टी एवढ्या डोक्यात फिट बसल्या ना, मला इतकं आवडलं ते की काय सुंदर आहे हैदराबाद. आणि मग मी तिकडनं आलो. जो भेटल त्याला हैदराबादला असं आणि हैदराबादला बोलत नाही तुम्ही, हैदराबादला असं आणि हैदराबादला. आता नंतर काही लोक भेटायला लागले की ब्रदर हे तुम्ही काल सांगितलं होतं. मी हैदराबादवरून आलो, महिनाभर मी हैदराबादबद्दल बोलत होतो. कालांतराने मी बोलणं बंद केलं. येशू स्वर्गातून आला होता आणि म्हणून तो स्वर्गाविषयी बोलत होता. हालेलुया. स्वर्गाचं गौरव एवढं आहे, सामर्थ्य एवढं आहे की प्रभू स्वर्ग राज्याबद्दल बोलत राहिला. अद्भुत गोष्टी त्याने प्रकट केल्या. आज आमची धाव या जगापासून स्वर्गापर्यंत आहे, आणि म्हणून असे धावा की पारितोषिक तुम्हालाच मिळणार आहे. हालेलुया. आमच्यामध्ये जगिक रक्त नाही, आमच्यामध्ये येशूचं रक्त आहे. आणि येशूचं रक्त हारणारं रक्त नाही, ते रक्त जिंकणारं रक्त आहे. ज्याला ख्रिस्ताचं रक्त लाभलं तो माणूस कधी हारू शकत नाही. आणखीन एक गोष्ट सांगेन की स्वर्ग हारलेल्या लोकांसाठी नाही. मी परत बोलेन, स्वर्ग जिंकणाऱ्या लोकांसाठी आहे. विजेत्याहून विजेते आहेत त्यांच्यासाठी स्वर्ग आहे. मी पापात होतो आणि मी पापातच राहिलो आणि मी हारलेलं जीवन जगलो, तुझ्यासाठी आपको नरक मुबारक हो. तुम्ही स्वर्ग राज्यात जाऊ नाही शकणार. पापाच्या अधीन राहूनच तसंच काहीतरी करत राहिलं आणि असं वाटलं की मला स्वर्ग मिळेल का? अजिबात नाही. शाळेतली लेकरं 35 मार्कांना पास होतात. किती? 35. इंजिनिअरिंगची लेकरं 40 मार्काला पास होतात. किती? मेडिकलची लेकरं 50 मार्काला पास होतात. किती? पण देवाची लेकरं 100 पैकी 100लाच पास आहेत. 99ला पास होत नाही, 99ला पण नापास. एक जरी पाप, एक जरी वाईट गोष्ट जीवनात असेल तरी आम्हाला स्वर्ग राज्य मिळू शकत नाही. मग आमचं लक्ष रात्रंदिवस प्रभूच्या स्वर्गाकडे लागलं पाहिजे. आमची धाव ती आहे. इथं आम्ही टेम्पररी जीवन जगत आहोत, पण आम्हाला सार्वकालिक रीतीनं देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे. प्रभू बरोबर युगानयुग, पिढ्यानपिढ्या, सदा सर्वदा देवाबरोबर आम्हाला वास्तव्य करायचं आहे. आणि म्हणून आमची धाव काय आहे हे आम्हाला कळालं पाहिजे. जीवनात काही उद्दिष्ट असू द्या, त्याच्या विरुद्ध मी नाही. कोणी आपल्या जीवनात उद्दिष्ट ठेवतं, मला असं शिक्षण घ्यायचं आहे, मला घर बांधायचं आहे, मला ही गाडी घ्यायची आहे, मला हे करायचं आहे, ते नक्की करा, त्याच्या विरुद्ध मी नाही. पण ते सगळं करत असताना रोज लक्षात ठेवायचं, मी इथून निघालोय, मला तिथं पोचायचं आहे. हालेलुया. मला प्रभूच्या मिठीपर्यंत जायचं आहे, त्याच्या सानिध्यापर्यंत जायचं आहे. ही आमची धाव आहे आणि ही आमची धाव आम्हाला चांगली संपवायची आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, अनेक गोष्टी बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आज इथं सुद्धा आपण सगळे धावत धावत प्रभूला भेटायला आलेलो आहोत. आमेन. हालेलुया. सगळं सोडून फॅमिली, परिवार, काय गोष्टी असतील, कुणी सांगितलं हे काम आहे, याचं लग्न, त्याचा प्रोग्राम, पण नाही, हे 2 दिवस मला प्रभूच्या सानिध्यामध्ये जायचं आहे. फायनान्शियल प्रॉब्लेम पण बाजूला, अडचणी बाजूला, कोणी अजून कामं सांगतंय, सगळ्या गोष्टी बाजूला, पण 2 दिवस मला प्रभूच्या सानिध्यामध्ये जायचं. हालेलुया. सगळं सोडून इथं आपण आलेलो आहोत यासाठी की आपल्याला देवाचं गौरव करता यावं. बायबलचं वचन आपल्याला सांगतं, एजरा 7वा अध्याय आणि 9वं वचन आपण वाचूया. एजरा चॅप्टर 7 वर्स 9. पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस तो बाबेलहून निघाला. देवाचा वरदहस्त त्याच्यावर असल्यामुळे तो 5व्या महिन्याच्या प्रतिपदेस यरूशलेमेस पोहोचला. आमेन. एजराचा प्रवास या ठिकाणी दिलेला आहे. आणि एजरा पहिल्या महिन्याच्या प्रतिपदेस तो निघाला.
5व्या महिन्याच्या प्रतिपदेस तो पोहोचला. आता एकदम सिंपल वचन वाटतं, परंतु जर बाबेलपासून यरुशलेमेचा प्रवास बघितला तर 520 मैलाचा प्रवास आहे. आणि जर तो सरळ रस्ता असेल तर, परंतु डोंगरातून इकडून तिकडून जर रस्ता असेल तर तो प्रवास होणार 900 मैलपर्यंत. फार मोठा प्रवास असणार आहे. आणि तो प्रवास एवढ्या कमी वेळामध्ये देवाच्या वरद हस्तामुळे तो पूर्ण करण्यात आला. आणि वाटेमध्ये अनेक संकट त्या काळामध्ये होते. तो जो सगळा रस्ता होता तिथं लुबाडणारे लुटणारे लोक त्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळत होते. एजरा 8वा अध्याय 22वा वचन आपण वाचूया की परमेश्वराने कसं सहाय्य केलं एजराला. एजरा 8 आणि 22. वाटेने शत्रूंपासून आमचा बचाव होण्यासाठी राजाकडे शिपाई व घोडेस्वार यांची टोळी मागून घेण्याची मला लाज वाटली. राजाची टोळी, त्याचे घोडेस्वार, त्याचं प्रोटेक्शन घेण्याची मला काय वाटली? किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. का बरं एजराला लाज वाटली? राजाला जे मागणार तो राजा देणार, कारण राजाचा फेवर आता एजरावरती आलेला आहे. जे पाहिजे ते मिळेल. राजाला तो काही मागू शकतो, ते मिळणार. वाटेमध्ये चोर आहेत, लुटारू आहेत, वेगवेगळे राज्य आहेत आणि ते त्यांना जाताना वाटेत लुटू शकतात. अशी जास्त त्या ठिकाणी शाश्वती आहे. पण त्याच्यात पण त्याने राजाकडून प्रोटेक्शन घेतलं नाही. पुढं वाचूया आपण काय लिहिलंय. कारण आम्ही राजाला असे बोलून चुकलो होतो की आमच्या देवाला शरण आलेल्या सर्वांवर त्याचा वरद हस्त असतो. जो कोणी यहोवा परमेश्वराला शरण येतो त्याच्यावरती परमेश्वराचा वरद हस्त असतो. पण जे त्याचा त्याग करतात त्यांच्यावर त्याचे बल व त्याचा क्रोध ही प्रकट होतात. देवाच्या लोकांनो, या ठिकाणी हा एजरा राजाला प्रोटेक्शन मागत नाही, कारण की तो आधीच बोलून चुकला होता की आमच्या देवाचा वरद हस्ता असला आम्हाला कोणाच्या प्रोटेक्शनची गरज नाही. बोला येशू मसीह की. म्हणा परमेश्वर, असं म्हणा तुम्ही, परमेश्वर माझा रक्षक आहे. माझ्या रक्षकाला झोप लागत नाही. आमेन. हा इस्रायलाचा रक्षक कधी झोपत नाही, डुलकी घेत नाही. आणि मग एजरा त्यांना सांगतो राजाला की माझा परमेश्वर माझा सांभाळणारा आहे, रक्षक आहे. आणि मग त्याला असं वाटलं की गरज पडेल पुढं कोणाच्या तरी मदतीची, पण त्याला लाज वाटली की मला तुझ्या शिपायांपेक्षा देवावर जास्त भरोसा आहे, त्याच्यामुळं मी शिपाई घेणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जगातली कुठलीही सिक्युरिटी असू द्या, म्हणजे सगळ्यात जगात आपल्या इंडियातली बेस्ट सिक्युरिटी म्हणजे झेड सिक्युरिटी. कुठली? झेड. झेड म्हणजे काय? इंग्लिशमधला शेवटचं, बोलत नाही तुम्ही, कुठलं? शेवटचं अक्षर. झेड म्हणजे त्याच्या पुढं काहीच नाही. झेड सिक्युरिटी म्हणजे एकदम अफाट. आणि आमच्याकडे कुठली सिक्युरिटी आहे? अल्फा आणि ओमेगा सिक्युरिटी आहे. हालेलुया. प्रारंभ आणि अंत सिक्युरिटी आहे. आपला देव आपला रक्षक आहे. आपला देव आपल्याला सांभाळणार आहे. बोलो येशू मसीह की. म्हणा परमेश्वर माझा रक्षक आहे. माझ्या प्रत्येक मार्गात तो मला सांभाळतो. मध्यंतरी ना काही घटना घडल्या आणि त्याच्यामध्ये काही देवाचे सेवक ॲक्सिडेंटमध्ये मारले गेले. सलग घटना घडल्या. माझे एक फेवरेट, म्हणजे खूप जगाला आवडणारे एक बायबल टीचर होते अमेरिका मियामीमध्ये. ते एका ठिकाणी मिनिस्ट्रीला गेले आणि विथ फॅमिली ते रिटर्न येत असताना त्यांच्या प्रायव्हेट जेटने मियामीच्या त्यांच्या घराचंच एअरपोर्ट होतं, तर तिथं ते लँडिंग करताना काही लँडिंग गिअरचा काही इश्यू झाला वाटतं आणि प्लेन क्रॅश झाला आणि ते देवाचे सेवक त्या फ्लाईटच्या ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले. आणि खूप अशा सलग घटना घडत होत्या. आणि त्या प्रसंगामध्ये मी देवाकडे प्रार्थना करत होतो की का असं घडतंय, काय करायला पाहिजे. आणि मग देवाने मला एक दृष्टांत दाखवला. ऐकताय का सगळे? म्हणा आम्ही ऐकत आहोत. ओके, प्रभूला धन्यवाद. तर परमेश्वराने मला एक दृष्टांत दाखवला आणि दृष्टांतामध्ये मी पाहिलं की एक फार मोठा हायवे आहे आणि त्या हायवेवरून सगळं एकदम जोरदार वेगात गाड्या चालल्यात. सपासप गाड्या चालल्यात, इकडून जात आहेत तिकडून जात आहेत, गाड्या चाललेल्या आहेत आणि फार वेगात चालल्यात. हायवेच्या बाजूला सैतान उभा आहे आणि सैतानाचे पिल्लं वगैरे सगळे उभे आहेत. म्हणजे कोण? सगळे दुष्टात्मे वगैरे. आणि त्यांची चर्चा चाललेली आहे की आता 11वी जी गाडी येईल त्या गाडीचा ॲक्सिडेंट करायचा. कितवी गाडी? ऐकताय सगळे?
कितवी गाडी? 11वी. सैतान उभा आहे, त्याचे चिल्ले पिल्ले उभे आहेत आणि ते काउंट करतायत की आता 11वी गाडी येईल, त्याचा ॲक्सिडेंट करायचा, तयारीत आहेत. 1 2 3 गाड्या मोजतायत ते सगळे. 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी सगळ्या गाड्या गेल्या. आता कितवी गाडी येणार? 11वी गाडी येणार. सगळे वाट बघतात, आता 11वी गाडी येणार, तिचा ॲक्सिडेंट होणार आहे. 11वी गाडी येणार आहे, आता ॲक्सिडेंट करायचा आहे. आणि ज्यावेळेस त्या दृष्टांतात मी पाहिलं, ती 11वी गाडी घेऊन मी स्वतः येत होतो. तुम्ही ऐकताय चर्च? ती 11वी गाडी घेऊन मी स्वतः ती गाडी ड्राईव्ह करतोय आणि मी चाललोय पुढे. पण मी ड्राईव्ह करत असताना रेबेंतो सेखे रिबानामा धो, मी अन्य भाषेत प्रार्थना करत पुढं चाललेलो आहे. अन्य भाषेत मी प्रार्थना करत ती गाडी घेऊन पुढं चाललोय. सैतान त्याच्या पिल्लांना म्हणतो, आपण 10व्या गाडीचा ॲक्सिडेंट करू शकतो, आपण 12व्या गाडीचा ॲक्सिडेंट करू शकतो, 11व्या गाडीला आपण काही करू शकत नाही, कारण त्या गाडीमध्ये परमेश्वराचा अभिषिक्त आहे. जेव्हा तुम्ही देवाच्या अग्नीने भरलेले असता, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असता, भूत देवापुढं जसे थरथर कापतात, तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्यापुढं पण ते थरथर कापतात. ते तुम्हाला घाबरतात. तुमच्या केसाचा देखील नाश होऊ शकत नाही. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, तुमचे प्रत्येक मार्ग परमेश्वराने आशीर्वादित करायचं ठरवलं आहे. आमेन. बायबल सांगतं की वेळेत एजराचा प्रवास झाला. सुरक्षित रीतीनं परमेश्वराने त्याचा प्रवास पूर्ण केला. आणि साधारणतः निसान महिन्यामध्ये, पहिला महिना निसान, तिथून सुरुवात झाली. आणि आपण पाहतो की म्हणजे मार्च एप्रिलच्या दरम्यान तिथं त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली आणि वेळेत त्याचा प्रवास संपलेला आहे. परमेश्वराने त्याला सहकार्य केलं, ह्याची महान अशी साक्ष या प्रवासात आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहूया पहिले राजे 18वा अध्याय 44 ते 46 वचनं. पहिले राजे, येशूसाठी धावायचं आहे याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करत आहोत. एजराचा प्रवास कसा झाला? सुरक्षित झाला. आता एलियाचा प्रवास कसा आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत. पहिले राजे 18वा अध्याय 44 ते 46 वचनं. 7व्या खेपेस तो म्हणाला. 7व्या खेपेस म्हणजे 7 वेळा प्रार्थना केली ना एलियाने. प्रार्थना कशासाठी? पावसासाठी. 7व्या खेपेस तो म्हणाला, पहा, समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग वर येत आहे. एलिया म्हणाला, आहाबाकडे जाऊन सांग, रथ जुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. असा पाऊस येणार आहे. आणि ढग किती मोठा होता? मनुष्याच्या तळ हाता एवढा. एवढासा ढग त्याला दिसला, पण देवावरती त्याचा विश्वास किती आफट आहे बघा. राजाला म्हणतो, असा पाऊस येणार आहे की लवकर रथ जुंपून तू खाली जा, कारण पाऊस तुला जाऊ देणार नाही. थोड्याच वेळाने मेघ व तुफान ह्यामुळे आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. आहाब रथात बसून इस्रायेलास चालला होता. आहाब कशामध्ये? आहाब राजा रथामध्ये आहे. सगळ्यांनी म्हणा, रथामध्ये. राजा रथामध्ये आहे. परंतु 46 वचन पहा, परमेश्वराचा वरदहस्त एलियावर असल्यामुळे तो आपली कंबर बांधून आहाबा पुढे इस्रायेलाच्या वेशीपर्यंत धावत गेला. आमेन. काय फरक आहे? आहाब एक राजा आहे आणि त्याच्याकडं त्याचा रथ आहे. त्याच्या रथामध्ये त्या भरधाव वेगात घोडे जुंपलेले आहेत, रथ भरधाव वेगामध्ये चाललेला आहे. पण बायबल सांगतं एलियावरती देवाचा वरदहस्त असल्यामुळे, काय असल्यामुळे? देवाचा वरदहस्त, देवाचा हात एलियाच्या जीवनावरती असल्यामुळे एलिया आपली कंबर बांधून त्या रथाला त्याने ओव्हरटेक करून तो इस्रायल या ठिकाणामध्ये त्या आहाबाच्या आधी जाऊन पोहोचला. बोला येशू मसीह की. जे रथामध्ये आहेत ते जिंकले पाहिजेत, वास्तविक. परंतु परमेश्वर म्हणतो, कोणी रथाची कोणी घोड्याची प्रशंसा करतील, आम्ही तर आमच्या देवाच्या नावाची प्रशंसा करू. त्यांच्या रथांना ओव्हरटेक करण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला अभिषेक केला आहे. हे म्हणत बसू नका, प्रभू मला रथ दिला तरच मी जाणार,
प्रभू मला हे दिलं तरच जाणार, प्रभू मी तुझी सेवा करणार, मला हे दे, मला ते दिलं, असं नाही तसं नाही. काही लोकांचं पूर्ण आयुष्य कंप्लेन करण्यामध्ये जातं. नुसतं हेच देवाला सांगतात, मला हे नाही, मला ते नाही. फक्त एवढंच म्हणा, माझ्याकडं काही नसलं तरी चालेल, पण माझ्याकडं माझ्या देवाचा आत्मा आहे, मला बस, मला पुरेसा आहे, तुझी कृपा मला पुरे आहे. हालेलुया. मला देवाशिवाय काही नकोय. आणि त्या देवाच्या दासाने अशी धाव घेतली की त्याने राजाला ओव्हरटेक केलं. हालेलुया. कुठल्या क्षेत्रात तुम्ही मागं पडले आहात? कुठली गोष्ट आहे लाईफमध्ये ज्याच्यात तुम्ही कमजोरपणा तुम्हाला वाटतोय? तुमच्या हेल्थमध्ये तुम्ही मागं पडलायत का? फायनान्शियली मागं पडलायत का? आत्मिक जीवनात मागे आहात का? शिक्षणात कुठल्या गोष्टीत तुम्हाला वाटतंय की मी मागे पडलोय? आज परमेश्वराने तुम्हाला इथं आणलंय. एलियासारखा तो तुम्हाला अभिषेक देणार आहे, ओव्हरटेक करण्याचा, पुढं जाण्याचा, जीवनात यशस्वी होण्याचा. परमेश्वराने आपल्याला अभिषेक केलेला आहे. आम्हाला हारण्याचा अभिषेक नाही, आम्हाला जिंकण्याचा अभिषेक आहे, आम्हाला पुढं जाण्याचा अभिषेक आहे. आमच्या देवाने आम्हाला पुच्छ नव्हे तर मस्तक बनण्याचा अभिषेक दिलेला आहे. आम्हाला मागे नव्हे तर पुढं राहण्याचा अभिषेक दिलेला आहे. देवाच्या लोकांनो, एजराचा प्रवास कसा झाला? सुरक्षित. यानंतर आपण या देवाच्या सेवकाबद्दल, एलियाबद्दल पाहत आहोत. एलियाचा प्रवास कसा झाला की त्याने राजाला ओव्हरटेक केलेला आहे. प्रभूची स्तुती असो की परमेश्वराने एलियाला त्याला विशेष रीतीने अभिषेक केलेला आपण पाहतो. त्याचबरोबर ज्यावेळेस ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, 2 शिष्य येशूच्या कबरेकडे धावत धावत आले होते. पेत्र आणि आणखीन एक शिष्य सांगितलेलं आहे. हे 2 शिष्य येशूच्या कबरेकडे धावत आले. काय घडलं पटकन वाचूया. योहान याचा 20वा अध्याय, जॉन चॅप्टर 20 वर्सेस 3 to 8. योहान 20 3 ते 8. ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य, त्याचं नाव दिलेलं नाही आहे, दुसरा शिष्य, बाहेर पडून कबरेकडे जाण्यास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले. दोघे पण कसे धावले? बरोबर धावत गेले. आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ओढवून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला. आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो तागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा जो दुसरा शिष्य पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेवला. ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावरती मारला गेला, शिष्य खूप डिसअपॉइंट झाले होते, दुःखी झाले होते. आणि किंबहुना त्यांनी डिसाईड पण केलं होतं की आता परत एकदा मासेमारीकडे वळायचं. प्रभूने त्यांना पेत्राला मासेमारीतून बाहेर काढून मासे धरण्यासाठी सोडून माणसं धरणारं बनवण्याकरिता त्याला पाचारण केलं होतं. परंतु परत एकदा त्यांनी जुन्या आपल्या कामधंद्याकडे आपलं मन वळवलं होतं. ख्रिस्त मारला गेला त्यावेळेस शिष्यांची जशी मेंढरांची दानादान होते, मेंढपाळ नसल्यावर कोण कुठं गेलं काही तपास नाही, सगळ्या शिष्यांची दानादान झालेली स्थिती आहे. आणि ह्या स्थितीत ते निराशेत असताना त्यांना जसं कळतं की येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे, हे 2 शिष्य कबरेकडे धावत जातात. आमेन, हालेलुया. दोन्ही शिष्य कबरेकडे धावत जातात, संगती धावतात. परंतु दुसरा शिष्य कबरेत फक्त आतमध्ये डोकावून बघतो आणि बाहेरच उभा राहतो. पेत्र मागून जाऊन डायरेक्ट त्या कबरेच्या आत शिरतो. प्रियानो, हालेलुया. आणि तो सगळ्या गोष्टींची शहानिशा करतो. एक बाजूला रुमाल गुंडाळून पडलेला त्याने पाहिला आणि त्यांना खात्री झाली की आता तो मेलेला नाही, आता तो पुनरुत्थित आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. येशू पुनरुत्थित आहे. ज्या वेळेस जगाला कळतं की आमचा देव जिवंत आहे, कोणी कुठंही असो,
तो धावत येशूकडे आल्याशिवाय राहत नाही प्रियांनो. हालेलुया. प्रत्येक गुडघा येशूच्या नावात टेकला जाणार आहे. ज्यावेळेस आपल्याला कळतं की प्रभू पुनरुत्थित आहे, आपल्या जीवनाची साक्ष आठवून बघा, त्यावेळेस आम्ही कसे देवाकडे धावत आलो. एक दिवस येईल देवाच्या प्रिय लोकांनो, त्या दिवशी सगळे ख्रिस्ताकडे धाव घेतील. जुना करार एक असा टाईम होता, रोमन साम्राज्यामध्ये भारताची जशी सगळ्यात भयंकर शिक्षा म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा आहे. भारताची कुठली शिक्षा? फाशीची, गळफास दिला जातो. आणि मग सगळ्यात शेवटची शिक्षा गळफासाची शिक्षा आहे. फाशीची शिक्षा दिली म्हणजे संपलं. परंतु रोमी लोकांच्या शिक्षा फार भयंकर होत्या. त्यांची सगळ्यात क्रूर शिक्षा म्हणजे वधस्तंभावरती खेळणं आहे. आणि वधस्तंभावरती ज्याला खेळलं आहे म्हणजे त्याला सगळ्यात म्हणजे गुन्हेगार, अट्टल गुन्हेगार, जे दरोडेखोर असतील, दंगा करणारे लोक असतील, समाजामध्ये वाईट कृत्य करणारे लोक असतील, खून करणारे लोक असतील, रोमी लोक त्यांना क्रूसावर देण्याची शिक्षा द्यायचे. असं समजू नका येशूला दिलं, त्याच्या आधी कुणाला दिलं नव्हतं. त्यांची शिक्षा चालत आलेली होती. क्रूसावरचं मरण म्हणजे एकदम वाईट होतं. जर मी माझ्या परिवारासह जर मी चाललेलो आहे आणि मला जर वाटलं की मी मुंबईवरून पुण्याला चाललो आहे फॅमिलीसहित, आम्ही चालत चालत चाललो आहे की नाही, प्रवास करतो आहे, माझी लेकरं मुलं, आणि जाता जाता बघितलं खंडाळ्यामध्ये उंच टेकडीवरती कोणाला तरी क्रूसावरती दिलं आहे. मग मी काय करणार? इथून नको जायला, रस्ता बदलून लांबून कुठून तरी जाणार. जेव्हा लोकांना क्रूस दिसायचा त्यावेळेस लोकांना भीती वाटायची. लोक आपला चेहरा फिरवून घ्यायचे, कारण की वधस्तंभाचं मरण हे फार क्रूर मरण आहे. वधस्तंभाचं मरण हे फार वेदनादायक आहे, भीतीदायक आहे. आणि ते लेकरांनी पाहू नये, कुणीतरी घाबरेल अशा दृष्टिकोनातून लोक क्रूस दिसला की रस्ता बदलून जायचे. पण धन्य आहे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने क्रूसाचा इतिहास बदलून टाकला. हालेलुया. जे लोक क्रूसापासून दूर पळत होते आता सगळे त्या वधस्तंभाकडे धाव घेत आहेत. हालेलुया. येशूच्या वधस्तंभाच्या सामर्थ्याद्वारे आज आम्हाला देवाची ओळख झालेली आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जो वधस्तंभ पूर्वी भीतीचं ठिकाण होतं आता ते प्रीतीचं ठिकाण आहे. लांब जाणारे लोक त्या क्रूसाजवळ आलेले आहेत आणि सर्वजण जग अख्खं येशू समोर गुडघे टेकत आहे. प्रभूला आपण धन्यवाद देऊया की हे शिष्य त्या ठिकाणी धावत गेलेले आहेत. बोलो येशू मसीह की. हे शिष्य त्या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो धावत गेले, परंतु पेत्र आधी कबरेमध्ये जाऊन पोहोचला. आज आमची धाव अशी असू द्या की आम्ही ध्येयापर्यंत अगदी शेवट गाठला पाहिजे. जोपर्यंत आमची शहानिशा होत नाही आणि जोपर्यंत आमच्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही धावत राहिलं पाहिजे. अशी शर्यत धावली पाहिजे की आम्हाला ख्रिस्त उठलेला आहे हे कळालं पाहिजे. आम्हाला हे कळालं पाहिजे आमचा देव जिवंत आहे. आम्हाला हे कळालं पाहिजे की परमेश्वर आमच्यासाठी किती आशीर्वाद राखून ठेवत आहे. त्याच प्रकारे शेवटचं आणखीन एक उदाहरण आपल्याला सांगणार आहे. ठीक आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेषितांचे कृत्ये याचा 8वा अध्याय 26 ते 30 वचनं. इकडे प्रभूच्या दूताने फिलिपाला म्हटले, उठ, जी वाट यरूशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा, ती ओसाड आहे. मग तो उठला व निघाला. आणि पहा, एक कुशी चंड कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता व त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते. तो यरूशलेमेत उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचत होता. तेव्हा आत्म्याने फिलिपाला सांगितले, जा त्याचा रथ गाठ. सगळ्यांनी म्हणा, जा त्याचा रथ गाठ. फिलिप धावत गेला आणि त्याला यशाया संदेष्टाचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय? फिलिप आपल्या ठिकाणी आहे. अचानक प्रभूच्या दूताने त्याला सांगितलं की उठ, धावत जा, आणि धावत जाऊन रथ गाठ. त्या रथाचा काय स्पीड असेल? रथ पुढं चाललाय, फिलिप आपल्या घरात आहे. परंतु फिलिप उठला, पवित्र आत्म्याने भरलेला पेंटिकॉसचा अभिषेक त्याच्यावरती आहे आणि फिलिप असा धावत गेला प्रियांनो की जाऊन त्याने हापशी शंडाचा रथ गाठला. आमेन, हालेलुया. तो तिथं पोहोचला आणि हा रथात आहे आणि हा जमिनीवरती. हा त्याला विचारतो, जे वाचतोय ते कळतंय का? नाही, काय कळत नाही, ये इकडं रथात बस.
तो रथामध्ये बसला आणि मग त्याला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या यशायाच्या ग्रंथातून, येशू ख्रिस्त काय, बाप्तिस्मा काय. आणि लगेच त्या आपशी षंडाने त्याचं मन तयार केलं, येशूचा स्वीकार केला आणि तो म्हटला की जवळ पाणी दिसतंय, बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे. आणि तात्काळ त्या ठिकाणी हापशी षंडाचा बाप्तिस्मा झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, फिलिपाने धावत जाऊन हापशी षंडाचा रथ गाठला. आमेन, हालेलुया. आज आपली धाव अशी असली पाहिजे. आज आम्ही प्रभूसाठी असं धावलं पाहिजे, गोष्टी कधीच तुमच्या हातातून निघून जाणार नाहीत. आमेन, हालेलुया. आज तुमचे आशीर्वाद तुम्हाला गाठणार आहेत. आमेन. आज तुमची धाव परमेश्वर त्याच्या गौरवासाठी पूर्ण करणार आहे. बोलो येशू मसीह की. आज परमेश्वराने इथं यासाठी आम्हाला आणलेलं आहे की आम्हाला आमच्या जीवनाचा उद्देश कळावा. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने काय उद्देश ठेवलेला आहे, काय करण्यासाठी देवाने आपल्याला पाचारण केलेलं आहे. आम्ही या जगामध्ये आहोत, पण परमेश्वराची आमच्यासाठी काय योजना आहे. परमेश्वराने मला वचन सांगायला बोलवलं आहे का? परमेश्वराने मला आराधना करायला बोलवलं आहे का? परमेश्वराने मला भविष्यवाणी करायला बोलवलं आहे का? मला दृष्टांताची सेवा आहे का? मला स्वप्न पाहण्याची सेवा आहे का? मला काय सेवा परमेश्वराने दिलेली आहे? आपला उद्देश समजून घ्या आणि त्या उद्देशाच्या दिशेने आज धाव घ्या, जेणेकरून परमेश्वर आपल्या प्रत्येकाला यशप्राप्ती घडून आणेल. आमेन. बोलो येशू मसीह की. स्वर्गीय देवा, येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. पौलाच्या जीवनाकडून आम्ही शिकलो की आमची धाव कशी असावी, बक्षीस आम्हाला कसं प्राप्त होणार. स्वर्गीय देवा, एजराचं धावणं आम्ही पाहिलं, एलियाचं धावणं पाहिलं, 2 शिष्यांचं धावणं पाहिलं, फिलिपाचं धावणं पाहिलं. या सगळ्यांची धाव झालेली आहे. आज आमचा धावण्याचा समय आलेला आहे प्रभू. आज नंतर तुझ्या राज्यासाठी रात्रंदिवस प्रभू नेहमी तयार आणि तत्पर राहण्यासाठी आमचं सहाय्य कर. तुझ्या गौरवासाठी आमचा वापर कर प्रभू. धन्यवाद पिते, आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझसमोर सादर झाली आहे. धन्यवाद प्रभू या सुंदरशा कळपाबद्दल. तुझ्या वचनासाठी, तुझ्या सामर्थ्यासाठी भुकेले आणि तहानेले असे तुझ्याजवळ आलेत. ही एक्साइटमेंट प्रभू त्यांच्यात दिलीस, तुला धन्यवाद देतो. तुझं गौरव असू दे. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन, 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 आमेन. प्रेज लॉर्ड. हालेलुया.